शरद पवारांचे अतिशय जवळचे म्हणून समजले जाणारे हेमंत टकले सर आपल्या सोबत आहेत। सर, पक्षाची जबाबदारी गेली अनेक वर्ष तुम्ही सांभाळताय। आज मधल्या काही दिवसांमध्ये काही घटना घडल्या, मात्र आज एक वेगळे चित्र पाहायला मिळते। शरद पवारांना भेटायला ही सर्व अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, ही सर्व मंडळी गेलेली आहेत। आज त्यांचा वाढदिवस देखील आहे। काय सांगाल, काय वाटतंय? खरं म्हणजे या मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या की ज्या त्यांनी स्वतःच्या भल्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतले। कदाचित ते त्यांना योग्य त्यावेळेला वाटले असतील, पण एक आहे, अजूनही त्या सगळ्यांच्या मनामधली भावना ही पवारसाहेब हे या देशातलं एक असं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यासाठी आपल्याला बाकीचे मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या वाढदिवसाला आपण जाणं हे आपलं कर्तव्य आहे। ही भावना मला वाटतं खूप मोठी आहे आणि या भावनेतूनच जे घडतंय, म्हणजे आज आपण बघतोय की वयाच्या ह्या टप्प्यावर सुद्धा साहेब पूर्णपणे ताकदीनिशी या देशाच्या राजकारणामध्ये आपले पाय भक्कमपणे ठेवून पुढे जात आहेत। मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला की आज मी कित्येक वर्ष पवारसाहेबांना जवळून बघतोय, त्यांच्याबरोबर राजकारण केलं आहे, हा माणूस दुःखी होतो, कष्टी होतो, पण ते सगळं स्वतःच्या आत जपून ठेवतो आणि बाहेर मात्र लोकांना धीर देण्यासाठी कायम कुठलंही संकट असो त्या संकटावर मात करण्यासाठी जिद्दीने लढत राहायचं। आणि हाच संदेश पवारसाहेबांच्या वाढदिवसाचा आहे की कितीही संकटं आली तरी घाबरून जाऊ नका, भिवू नका, तुमच्या तत्वावर मनापासून श्रद्धा ठेवा आणि निश्चितपणे तुम्हाला शेवटी यशाचं शिखर मिळेल। त्या दृष्टीने मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा मनापासून वाटतं की पवारसाहेबांचे शतायुषी होत आणि आम्हाला सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन कायम लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि पवारसाहेबांना मनापासून आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। हे सर्वजण पुन्हा एकदा एकत्र आले पाहिजेत असं वाटतंय का तुम्हाला? आज त्याची ही एक पहिली पायरी असू शकेल। एक देशाची परिस्थिती अशी आहे की आता जर हे सगळे एकत्र आले तर आणि तरच देशात ही न्यायव्यवस्था, संविधान हे टिकू शकणार आहे आणि त्याचं रक्षण करायचं असेल, आपल्याला घटनेत बदल जर करायचे नसतील आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेप्रमाणे जर देश चालायचा असेल आणि हुकुमशाहीकडची वाटचाल जर थांबवायची असेल तर आपण निर्धाराने पवारसाहेबांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे आणि कायम जिद्दीने लढत राहिले पाहिजे। तू लढत राहा हा संदेश मला वाटलं सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना खूपच चांगला वाटतो आणि आम्ही त्याचं मनापासून पालन करू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया हेमंत टकले सरांना आपल्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।